वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस परभणी जिल्ह्यातल्या काही भागामध्ये काल झाला आणि त्यानंतर जी पिकं आहेत ती अशी भुईसपाट झालेली आहे. सोसाट्याचा वारा होता. गंगाखेड, पालम असेल, सोनपेठ असेल, मानवत आणि पाथरी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हवा सुटली होती आणि त्यानंतर गहू असेल, हे ज्वारीचं पीक असेल, अशा पद्धतीचं भुईसपाट झालं आहे. यामध्ये कसं तरी शेतकरी 4 पैसे त्याला मिळणार होते. चांगल्या पद्धतीचं हे सगळं पीक आलं होतं आणि असं सगळं पीक जे आहे ते रब्बीच्या हंगामातलं नगदी पीक म्हणून ज्या ज्वारीकडे बघितलं जातं त्या ज्वारीची अशी अवस्था झाली आहे. हे शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्या ज्वारीला कसं तरी उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ही संपूर्ण ज्वारी जी आहे ती आता काही दिवसावर तिला ज्वारीला कणीस भरणार होतं आणि याच्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळणार होतं. पण पावसामुळं आणि एकाएकी आलेल्या सगळ्या या सोसायटीच्या वाऱ्यामुळं असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या व्यतिरिक्त करडी असेल आणि कांद्याचं जे पीक असेल त्याचंही मोठं नुकसान झालं आहे. आपण शेतकऱ्यांशी बोलूयात. ही धडपड जी आहे सगळी केविलवाणी आहे, कारण हे एकदा पडल्यानंतर उभं राहत नाही असं सांगितलं जातं. काय सांगाल, किती सगळं हे क्षेत्र होतं ज्वारीचं, किती खर्च आला होता आणि कसं नुकसान झालं? 3 एकर क्षेत्र हे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि जनावरचा चारा आता खूप वाया गेलेला आहे. खर्च जवळपास नाही म्हणजे एकरी 7-8 हजार रुपये गेलेले आहे सर. काय अपेक्षित उत्पन्न किती होतं तुम्हाला सध्या? कमीत कमी सर 30-40 कट्टे ज्वारी झाली असती आणि कमीत कमी 1000 ते 2000 कडबा निघाला असता. बरं, यापूर्वी याचा काही विमा वगैरे उतरवला आहे का तुम्ही? नाही सर, विमा उतरला नव्हता, पण सोयाबीनचा अद्याप विमा आम्हाला मिळालेला नाही. त्याच्यामुळे आम्ही ज्वारीचा हाताचा विमा भरलेला नाही सर. ज्वारीच्या पूर्वी जे झालंय समजा खरीपामध्ये जे नुकसान झालं त्याचे विमे अद्याप मिळाले नाहीत का? नाही नाही सर, 1 रुपया पण विमा आलेला नाही सर. आणि जरी ते तुटपुंजी मदत जी आलेली आहे ते KYC याच्यामध्ये समजा सगळे शेतकरी परेशान आहेत सर. ते पण मिळाले नाही. नाही सर. आणि हातातोंडाला आलेलं घास आता समजा हिरावून गेलेलं आहे सर. बरं, आता पुढं काय मग? हे तर सगळं गेलंय, आता दुसरं काय जगण्याचं साधन आहे? नाही सर, दुसरं काहीच नाही आता सर. हेच आता धडपड करून आता एक तर मोलमजुरी भेटत नाही, ज्वारीला माणसं नाही सर. ज्वारी करायला म्हणलं तर कोणी माणूस भेटेना. माणूस जर भेटलं 6000-7000 रुपये एकर कापायला आवडायला ते आता परवडत नाही. आणि काढायचे जर म्हणलं तर अतुलांत हाल आहे सर. आता हे काढून टाकावं लागेल का उभं राहील परत? नाही सर, उभं राहणार नाही सर. अच्छा, उगत थोडंसं इथभर उभं राहील, म्हणजे दाणे भरणार नाहीत काय नाही. समजा जवळपास 80% नुकसान आहे सध्या. काही कडबा तरी किमान झाला असता, पण आता हे कडबा सुद्धा होणार नाही का? नाही सर, कडबा सुद्धा होणार नाही. कारण आता याला आमच्या इकडे जाणे ढोर आहेत, रानडुकराचा खूप त्रास आहे सर. आणि आता खालची जे आता होणारी मजुरी ते जर तुटून जाणार आणि समजा लई झालं, समजा याच्यात 10-20% समजा ज्वारी कडबा निघेल सर. तर या भागात कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान झालं, काय काय पडलं असं काही? तर ह्या भागामध्ये जवळपास हरभरा, गहू आणि ज्वारी सर. हरभरा भिजलाय का? हा, हरभरा भिजला सर. काढण्याचा टाईम होता काल 2 वाजल्यापासून जे वारण थोडं पाऊस जे होता ते शेतकऱ्याच्या आतून बेजारी झालेली आहे. कोणी झाकण्यामध्ये गरक होतं, कोणी कापण्यामध्ये धावपळ करीत होतं सर. खूप बेजारी सर. जवळपास 80% शेतकऱ्याचं नुकसान आहे. आता शासनाकडे काय मागणी कराल? शासनानं काहीतरी आता शेतकऱ्याला मदत केली पाहिजे सर. कारण कसं आहे, आधी शेतकरी खूप बेजार आहे. मजुरीमध्ये म्हणा, खाता बियामध्ये म्हणा, हे औषधामध्ये म्हणा, खूप बेजार आहे सर. आणि हे शिक्षणाला खूप खर्च आहे. त्याच्यामुळे आता शेतकऱ्याची काय जी मदत होती ही हरभरा, गहू आणि ज्वारीवर आशा होती ती आता काल समजा वाऱ्यासोबत आमची वाहून गेली सर. अशा अगोदरच मेटाकुटीत आलेला शेतकरी मोठ्या अनेक खर्चांमध्ये अडकला आहे. जे शेती उत्पादनं आहे त्याचा खर्च वाढला आहे आणि त्याला हवा तसा भाव मिळत नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत असताना पुन्हा एकदा अवकाळणीचं हे जे काही संकट आलं त्यामुळं शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला आहे. त्यामुळं मायबाप सरकारनं आता तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.